जशा ज्वाळा प्रज्वलित होतात तसा जो चंदनवाला असतो तो त्याचे जे कपडे टाकतो, पितांबरधारी श्रीकृष्ण तयार होतो, चितेत उडी घालतो आणि त्याला कडेवर आणतो. असा भक्त मी आजवर बघितला नाही. संकल्प करायचा, एवढ्या निश्चयाने कराय की मी ज्याचा संकल्प केला त्याला प्रकट करण्याची ताकद माझ्यात आहे. तू संकल्प केलायस की मी अनवाणी चालेल, तर बरोबरी लक्षात ठेव की तुझी मैया तुझ्याबरोबर अनवाणी चालणार आहे आणि ती तुला तसंच दर्शन देणार आहे. ह्या निष्ठेने कर, चेष्टा मस्करी म्हणून करू नकोस. मला ते खूप जिव्हारी लागलं माझ्या आणि तो खूप निष्ठेने पाळला गेला संकल्प, तिनेच पाळला. पुढे ती जी चेष्टा झाली की मैया अशी मोबाईल देईल का वगैरे, महाराज म्हणाले असंच होईल. तेव्हा लक्षात नाही आलं माझ्या की महाराज काय ताकदीचे आहेत. ते गाव सुटलं, पुढे गेलो. आता आपल्याला आश्रम लागला नाही, नलवाय म्हणून एक गाव लागलं. त्या गावातून आम्ही चाललो होतो. एक अशी जरा वयस्कर बाई आली, म्हणाली मैयाजी आमच्या घरी थांबा. म्हटलं नियम आहे घरी नाही थांबायचं. म्हणजे ठीक आहे, शेतामध्ये माझी एक झोपडी, तिथे थांबा, पण थांबा. शेतात आम्ही गेलो, 2 जण थांबलो. त्यांचं खूप मोठं कुटुंब, 4 मुलं, नातवंड, सोना, सगळं. ते सगळेच्या सगळे शेतात आले. रात्री परत सत्संग झाला. त्या बाईंनी सहज विचारलं, परिक्रमेमध्ये 99% लोक घरातून भांडून, मुलांनी हकलून दिलेले किंवा काहीतरी कठीण परिस्थितीतच म्हणून निघालेले असतात आणि काही जे अजून उरलेले टक्के असतात ते नवस फेडायला निघतात आणि सहज काहीही करायचं नाही म्हणून निघालेले फार कमी. त्याच्यामध्ये सुदैवाने आपली गणना झाली. रात्री गप्पा टप्पा झाल्या. त्या मैया म्हणाले की घरी फोन करा. तर म्हटलं नाही, घरी फोन करायचं नाही असं ठरवलं आहे. त्या म्हणाले भांडून निघाला आहात का? म्हटलं नाही, भांडून नाही निघालो, पण ठरवलं आहे. म्हणजे ठीक. त्यांनी काय आग्रह केला नाही. म्हणाले असं करा, नातीची एक वही दिली, म्हणे पुण्याचा फोन नंबर पत्ता सगळं द्या आणि कधी काळी आम्ही पुण्याला आलो तर तुमच्या घरी येऊ. हे सगळं तेव्हा खोटं होतं, याच्यातलं खरं काही नाही. त्यांना ते सगळं दिलं. रात्री त्यांच्याकडे आलं. दुसऱ्या सकाळी 6ला आम्ही निघालो. चहा वगैरे घेऊन निघालो. पुढचं गाव 5 किलोमीटर दूर होतं. लोहारा नावाचं गाव आहे. तिथे कपिल तीर्थ आहे. कपिल मुनींनी तिथे त्यांच्या आईला भागवत सांगितलं. त्याच्यामुळे तिथे भागवत ऐकणं खूप भाग्याची घटना समजतात. तिथे गेलो. तिथे आंघोळीचं खूप महत्त्व आहे. 6ला आम्ही निघालो. आता 5 किलोमीटर टंगळ मंगळ करत करत गेलो तरी 8:30-9 झाले. सामान ठेवलं आणि आंघोळीला गेलो. आंघोळीहून समोर बघतो तर काठावरती ही मैया उभी. ती 5 किलोमीटर चालून आमच्या मागे आलेली, हातात मोबाईल. म्हणजे तुला लाज नाही वाटत? घरी फोन करायला तुला सांगितलं, घरचे लोक किती दुःखात आहे तुला माहिती आहे का? म्हणे चल माझ्यासमोर इथे बस आणि आत्ताच्या आत्ता माझी शपथ आहे तुला, तू घरी मोबाईल कर. हा माझा मोबाईल. मला कळे नाही की हिला काय एवढं कळतं की घरचे लोक काय. तर आम्ही जसं 6ला बाहेर पडल्याबरोबर त्यांनी घरी फोन लावला. मोठा मुलगा आणि सुनबाई जे आहेत त्यांनी फोन घेतला आणि महिन्याभराने जेव्हा घरी फोन गेला तेव्हा त्यांची काय अवस्था झाली मला अजूनही माहिती नाही आहे. पण त्यांनी जे सांगितलं की माझे आई बाबा कुठे आहेत, तर तिने सांगितलं ते पुढे गेलेत बेटा 5 किलोमीटर. म्हणे मग तुम्ही काहीही करा, त्यांना गाठा आणि त्यांना सांगा की एक शब्द फक्त बोला की आम्ही ठीक आहे, मग आम्ही तुम्हाला काहीच विचारणार नाही. तर तिने सांगितलं त्यांना एवढं दुःख काय तुला आहे फायदा, तर माझी शपथ आहे तुला. आणि ते कालची जी वचन होती की महाराज मैया असं करेल का, आणि ती मैया 5 किलोमीटर आली. तिने फोन दिला आणि पुढे तिने सांगितलं दर 15 दिवसाला घरी फोन करत जा. त्याच्यामुळे पुढे आमचा तो संकल्प तुटला. खूप आनंद झाला. संकल्प तुटण्यात पण खूप आनंद असतो आणि मग कोणी रागवल्याचं आपल्याला विशेष वाटत नाही, उलट आनंद वाटतं की किती लक्ष आहे आपल्याकडे. आता त्या लोहाऱ्यात आपली आंघोळ झाली. त्या मैयाचा निरोप झाला. ती म्हणाली की आनंदी आनंद वगैरे सगळं झालं. रडारडीचा प्रोग्राम झाला. फोनही आमचे असे मुक्कासारखे, म्हणजे हॅलो मध्ये खूप पॉज, तिकडे डोळे पुसणे इकडे डोळे पुसणे, ह्या प्रकाराने झालं. कार्यक्रम संपला. आंघोळ करून जसं वरती आलो तसं एकाने सांगितलं आम्हाला की ह्या आश्रमामध्ये आत्ता 11 वाजता भागवत सुरू होणार आहे. बघा कशी रचना आहे. जिथे भागवत ऐकण्याचं महत्त्व आहे तिथे भागवत सुरू आहे. त्या गावामध्ये भिक्षा करायला लागते. आपल्याकडे साधन काही नाही. ज्यांनी सांगितलं भागवत सुरू होते त्यांनी सांगितलं तुम्ही जर खरंच ऐकणार असाल तर 7ही दिवस तुमची जेवणा खाण्याची, चहाची, राहण्याची सगळी सोय आम्ही करतो, तुम्ही फक्त भागवत ऐकणे. आता ह्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काही नकोच होतं. आम्ही आनंदाने राहिलो. तिथे अनेक धर्मशाळा आहेत. आपल्याला कुठे राहायची गरज नाही. 6-7 धर्मशाळा आहेत. बऱ्याच ओसाड आहेत. काही गर्दी नाही, काही नाही. आम्ही दोघांनी खूप ते भागवत अगदी. आता हे करत असताना आपली राहायची जागा वेगळी, भागवताची जागा वेगळी, म्हणजे गर्दी वेगळ्या ठिकाणी, आपण एकांतात आहे. रात्री आपण पूजापाठ करणार, सकाळी करणार. तर हे करताना आजला भागवत संपलं, महाप्रसाद झाला होता, उद्या सकाळी आपल्याला निघायचं आहे. तर रात्री आम्ही आरती करत होतो. तेव्हा आपण घरून ज्या फुलवाती वगैरे नेल्या होत्या तुपातल्या, त्यातली शेवटची फुलवात होती आपल्याकडे. आता पैसे नव्हते, आपण काहीही घेणार नव्हतो. मी ती फुलवात लावली. मिस्टरांना सांगितलं की आता मी ही लावते, ही शेवटची फुलवात आहे. उद्या जेव्हा आपण पूजा आरती करू तेव्हा जर का मी फुलवात लावली नाही तर तुम्ही असं म्हणायचं नाही की अगं वात नाही, आरती नाही, तर आपण आरती कशी करायची.
आपण उदबत्तीवरती सुद्धा आरती करणार आहोत आणि आता आपल्याकडचे संपलेलं आहे आणि तिला जर काळजी असेल तर ती देईल. ठरलं की आता उद्याची आरती बिना फुलवातीची. आरती झाली, आम्ही झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो, 6-6:30 निघालो. आता आपलं तिथे कोणी फारसं ओळखीचं नाही आहे. भागवत संपलं, संबंध संपला. थोडं पुढे गेलो असेल आम्ही गावाच्या, एका घरातून आवाज आला, मैयाजी नर्मदे हर. थांबलो. आत्तापर्यंत असं सांगण्यात आलं होतं की नर्मदे हर असं आपण म्हटलं की आपल्या बरेचसे अडचणी सुटतात. आता आपल्याकडे फुलवाती नाही हे नक्की होतं. घरातून आवाज आला नर्मदे हर, आपल्याला मागायचं काही नाही आहे. त्या बाईंनी सांगितलं, आम्हाला वाटतं चहा वगैरे पाजते वाटतं सकाळची वेळ आहे. त्यावेळेला चहा तर पाजणार आहे, पण काल रात्री भागवतामध्ये एक बाई भागवत ऐकायला येत होत्या. म्हाताऱ्या होत्या, पांढऱ्या कपड्यातल्या होत्या. त्या म्हणाल्या की मी एक पाकीट देते, ते पाकीट उद्या हे दोघं निघाले की यांना दे. अट फक्त एवढी आहे की गावाच्या बाहेर जाऊन उघडायचं. आता आपल्याला हळूहळू कळतं. आम्ही ते पाकीट घेतलं, गावाच्या बाहेर जाऊन उत्सुकतेने फोडलं, तर आतमध्ये भरपूर फुलवाती होत्या. आणि तिचं जर आपल्याकडे एवढं लक्ष असेल तर आम्ही इतकं आनंदात होतं की आता ह्यापुढे आपल्याला काही संपल्याची चिंता नव्हती. पुढे आपण जरी पैसे ठेवले नाही असं आपल्याला अहम झालेला आहे की आमच्याकडे काही पैसा नाही, तोही अहम ती तोडते. लोक असे रस्त्यावरून असे मोटरसायकली वगैरे असे घेऊन येतात, मैयाजी कब से हम आपको ढूंढ रहे. आता मैयाजी म्हणजे बाबा आणि मी मैयाजीचा म्हणजे नर्मदे हर थोडक्यात. कब से हम ढूंढ रहे थे, आपने सेवा की कुछ संधी नहीं दे दी, ये थोडे कुछ पैसे रख लो. थोडे कुछ म्हणजे 500-500 रुपये. अहो, ज्या पैशासाठी आपण इतकी मारामार इथे करतोय ना, ते तिथे लोक असे चणे फुटाण्यासारखे हातावर 100चे आणि 500च्या नोटांना गणती नाही. पूर्ण 1.5 वर्षामध्ये आपण 14,000 ते 15,000 रुपये खर्च केलेत, एकही पैसा बरोबर न ठेवता. तर फक्त लक्षात पुढे आपल्या अशा आहे की जिथे इथे बसून आपण जे म्हणतो की हे मी केलं, हे तू नाही केलं तर हे घडलेलंच आहे आणि हे असंच होणार आहे, तू फक्त निमित्त मात्र आहेस, हे तिथे गेल्यानंतर दृढ होतं.